नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत पहिल्या भारतीय महिला शास्त्रीय संशोधक डॉक्टर कमला सोहनी यांची माहिती. सादरकर्त्या एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभासद सौ जया गोखले. ऐकूयात तर. नमस्कार, मी जया गोखले, एरंडवणा ज्येष्ठ नागरिक संघाची एक सदस्या. आज मी डॉक्टर कमला सोहनी यांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. डॉक्टर कमला सोहनी यांची अगदी खास ओळख म्हणजे त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत. डॉक्टर कमला सोहनी यांचा जन्म 14 सप्टेंबर 1912 साली मध्य प्रदेशातील इंदौर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावदेवी शाळा आणि सेंट कोलंबियामध्ये झाले. त्यानंतरचे त्यांचे शिक्षण नाशिक, नगर आणि बेळगावजवळ झाले. त्यांचे वडील नारायण भागवत आणि काका माधवराव भागवत हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्र विषयावरची पदवी घेणाऱ्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी एक होते. कमला सोहनी यांनी बालपणीच या दोघांकडून विज्ञानाचे धडे गिरवले होते. ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या कमला सोहनी या भगिनी. 1933 रसायनशास्त्र आणि भौतिकी विषय घेऊन कमलताई मुंबई विद्यापीठातून BSc पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत अर्ज केला. ही संस्था 1911 टाटांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेली होती आणि या संस्थेत प्रवेश मिळणं हे अगदी प्रतिष्ठेचं मानलं जाई. कमलाबाईंच्या वडिलांना पण या संस्थेने ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयातील संशोधनासाठी पहिल्याच तुकडीत निवडले होते आणि त्यामुळे कमलाबाईंची या संस्थेत पुढील शिक्षण घ्यायची अगदी मनापासून इच्छा होती. या संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी त्या पूर्णपणे पात्र पण होत्या. पण संस्थेचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते सर CV रामन यांनी मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही असे कमलाबाईंना कळवले. कमलाबाईंसाठी ही गोष्ट फारच धक्कादायक होती की पदवी शिक्षणात सर्वाधिक गुण मिळवून सुद्धा केवळ महिला असल्याने त्यांचा पुढील शिक्षणाचा अर्ज नाकारण्यात येत आहे. मग कमलाबाई सर रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व मी मुलगी असले तरी विद्यार्थी म्हणून कोठेही कमी नसताना आपण माझ्यावर प्रवेश न देऊन अन्याय करीत आहात. मी येथे आले ती परत जाण्यासाठी नव्हे, इथे राहूनच मी संशोधन करून MSc पदवी मिळवणार आहे आणि जर ती परवानगी मिळाली तर नक्की विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होईन असे त्यांनी ठासून सांगितले. त्यावर थोड्याफार नाखुशीनेच डॉक्टर रामन यांनी काही अटींवर त्यांना प्रवेश दिला. त्या अटी अशा होत्या: कमला यांना इतर विद्यार्थ्यांसोबत प्रवेश मिळणार नाही, कमला यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी दिवसा प्रयोगशाळेचा वेळ दिला जाणार नाही, कमला यांना 1 वर्षासाठी ट्रायल म्हणून प्रवेश दिला जाईल आणि त्यांचं काम चांगलं वाटलं तरच त्यांना पूर्णवेळ शिक्षण आणि संशोधनासाठी मान्यता दिली जाईल. कमला सोहनी यांनी त्यांना असलेल्या शिक्षणाच्या ओढीमुळे या जाचक अटी मान्य केल्या. आपल्याला महिला म्हणून मिळणाऱ्या वागणुकीकडे लक्ष न देता त्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. मग वर्षभर बायोकेमिस्ट्री या विभागात खास परवानगी काढून कमलताई
पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत लॅबोरेटरी प्राध्यापक श्रीनिवासय्या यांच्या हाताखाली झपाटून काम करत. विशेष म्हणजे या व्यस्त कार्यक्रमात सुद्धा रोज संध्याकाळी 4 ते 6 2 तास कामातून सुट्टी घेऊन त्या 2 तासात त्या टेनिस खेळायच्या. कारण टेनिस त्यांना मनापासून आवडायचं आणि संशोधनाचा हा कठीण कार्यक्रम पार पडण्यासाठी टेनिस खेळूनच त्यांनी त्यांचा शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम राखलं. पुरुषांच्या त्या राज्यात अभ्यासाव्यतिरिक्त विरंगुळा एकच होता, तो म्हणजे टेनिस, आणि तेही त्या एकट्याच खेळत असत. या शिक्षणाचा आर्थिक भार पण त्यांना वडिलांवर टाकायचा नव्हता. त्यासाठी शिष्यवृत्ती मिळवायची असं त्यांनी ठरवलं आणि ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीकडे अर्ज केला. त्यांना ती शिष्यवृत्ती मिळाली आणि अशी शिष्यवृत्ती मिळवणारी ती पहिली मुलगी होती. वर्ष अखेर पुन्हा डॉक्टर रामन यांना भेटून मी राहायचं का जायचं असं कमलाबाईंनी विचारताच त्यांना शाबासकी देऊन डॉक्टर रामन म्हणाले की तुझी निष्ठा आणि चिकाटी पाहून वाटतं की या संस्थेमध्ये फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा. कमलाबाई याच संस्थेतून 1936 विशेष प्रावीण्यासह MSc उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे 1937 पासून डॉक्टर रामन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे दरवाजे महिला विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कायमचे उघडले. डॉक्टर कमलाबाई सोहनी या विज्ञान शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम अशा मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेच्या प्रमुख पदावरून निवृत्त झालेल्या एक संशोधक शास्त्रज्ञ म्हणून अनेकांना ज्ञात आहेतच. त्या भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत, पण त्यांची ही ओळख एवढीच नाही. या क्षेत्रात एक स्त्री आणि तीही ब्रिटिशांच्या गुलाम राष्ट्रातील एक भारतीय तरुण मुलगी म्हणून सुमारे 70-80 वर्षांपूर्वी झगडून आपली योग्यता पाश्चात्य देशातील मान्यवरांना पटवून देणाऱ्या एक अभ्यासू, ज्ञानपिपासू, देशभक्त आणि ज्ञानाखेरीज इतर सुखसंपत्ती तुच्छ मानणाऱ्या अशा एक विदुषी अशी पण त्यांची ओळख आहे. 1937 मुंबई विद्यापीठाच्या स्प्रिंगर रिसर्च आणि सर मंगलदास नथुभाई फॉरेन एज्युकेशन स्कॉलरशिप, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी विमेन, अमेरिका संयुक्त संस्थानं यांची ट्रॅव्हलिंग स्कॉलरशिप अशा 2 उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती मिळवून कमलाबाई इंग्लंडला गेल्या. या दोन्ही शिष्यवृत्त्या मिळवणाऱ्या पण त्या पहिल्याच विद्यार्थिनी. मार्च 1931 युरोपात लीग ऑफ नेशन्सची बैठक होती. तेथील विद्यार्थी परिषदेला हजर राहा असं त्यांना सांगण्यात आलं. तेही भारत, इंग्लंड आणि अमेरिका या 3ही देशातील विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून. कारण काय तर त्या भारतीय शिकत होत्या केम्ब्रिजमध्ये आणि अमेरिकन फेडरेशननेही फेलोशिप दिली होती, म्हणून ती अमेरिकन विद्यार्थिनी पण होती. कमलाबाई लक्झेंबर्गला गेल्या. त्यांना ठराविक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्या संशोधनाच्या आवडीबद्दल सांगताना वडिलांचा संदर्भ दिला. घरातलं मोकळं वातावरण आणि वडिलांनी मुलगी म्हणून कधीच आडकाठी केली नाही, म्हणेन ते मला शिकण्यासाठी मदतच केली असे सांगितले. त्यांच्या या भाषणाचं खूप कौतुक झालं. तिथे केम्ब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लॅबोरेटरीचे डायरेक्टर, नोबेल पारितोषिक विजेते सर फ्रेडरिक गोलंड हॉपकिन्स यांना भेटून त्यांनी संस्थेत प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी माझ्या लॅबमधील सर्व जागा भरल्या आहेत, तुला जागा मोकळी दिसत असेल तर सांग असे सांगितले. कोणाचीही ओळख नसल्याने बाई हताश झाल्या. तोच तेथील एक शास्त्रज्ञ डॉक्टर डेरेक रिश्टर यांनी स्वतःहून भेटून आपली जागा त्यांना देऊ केली व दिवसा 8 ते 5 तू काम कर, रात्री या जागी मी काम करीन असे सांगून बाईंना मदतीचा हात दिला. टर्म संपायला केवळ 2-3 दिवस राहिले असताना बाईंनी युनिव्हर्सिटीत आपले नाव नोंदवले. एरवी याच लॅबमध्ये प्रवेश मिळण्यासाठी जगभरच्या शास्त्रज्ञांच्या रांगा लागत असत. या संस्थेत रॉबन हिल यांच्या मार्गदर्शनाखाली बटाट्यातील सायटोक्रोम C या विकरावर म्हणजे एन्झाईमवर कमलाबाईंनी संशोधन केंद्रित केले. रॉबिन हिल हे त्यांच्या प्रकाश संश्लेषणातील
ही प्रक्रियेसाठी जगप्रसिद्ध आहेत. सहकार्यांच्या सांगण्यावरून कमलाबाईंनी फ्रेडरिक हॉपकिन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. तो संमत झाल्यावर विल्यम लॅबोरेटरीचे संचालक, नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक हॉपकिन्स यांच्या संशोधन चमूत त्यांनी काम सुरू केलं. हे करताना कमलाबाईंच्या लक्षात आलं की सायटोक्रोम सी हे फक्त बटाट्यातच सापडते असे नाही, तर सर्व वनस्पतींच्या सर्व ऊतींमध्ये ते आढळते. तसेच पेशीतील ऑक्सिडीकरणासाठी ते फार आवश्यक असते. त्यामुळे प्राणीमात्रांप्रमाणेच वनस्पतीतही साऱ्या जीवनक्रिया सायटोक्रोम सीच्या मध्यस्थीने संबंधित निरनिराळ्या एन्झाईम्सच्या यंत्रणेमुळे होतात. हे मूलभूत स्वरूपाचे महत्त्वाचे संशोधन त्यांनी केले. आजही जगात वनस्पतींच्या श्वसनाचा विषय चर्चेला येतो तेव्हा कमला भागवत यांचा व नेचरमधील त्यांच्या 1939 मधल्या लेखाचा उल्लेख असतोच असतो. यावरच आधारित PhDचा प्रबंध 1939च्या मार्च महिन्यात म्हणजे अवघ्या 1 वर्ष 3 महिन्यात त्यांनी सादर केला. 14 महिन्यात PhDचा प्रबंध हा एक विक्रमच होता. याच विषयावर केम्ब्रिजमध्ये त्यांना एक व्याख्यान देण्यास सांगितले. तेव्हा मोठमोठे शास्त्रज्ञ हजर होते. या भाषणाने जमलेल्या सर्व व्यक्तींवर त्यांची विलक्षण छाप पडली व त्यांच्या मौलिक संशोधनाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले गेले. हिंदुस्थानसारख्या ब्रिटिशांच्या मते मागासलेल्या अशा देशातून येऊन अस्खलित इंग्रजीत ही मुलगी आपले संशोधन भल्या भल्याना पटवून देऊ शकते याचे सर्वांना फार आश्चर्य वाटले होते. विशेष म्हणजे PhDसाठी त्यांनी सादर केलेला हा प्रबंध अवघ्या 40 पानांचा होता, जिथे इतरांचे प्रबंध मात्र 1000-1500 पानांचे होते. कमलाबाईंना पदवी मिळालीच. यासाठी त्यांची तोंडी परीक्षा ही 2 तासांच्या वर चालली होती. यावरून कमलाबाई यांच्या कामातील नेमकेपणा व प्रखर आत्मविश्वास प्रकट होतो. कमलाबाईंना केम्ब्रिज विद्यापीठाचे डॉक्टरेट मिळाल्याची कथा पण मनोरंजक आणि अंतर्मुख करणारी आहे. त्यांना डॉक्टरेट मिळाली, पण तिच्या सर्टिफिकेटवर द टायटल ऑफ द डिग्री ऑफ फिलॉसॉफी हॅज बीन कन्फर्ड ऑन कमला भागवत असे म्हटले होते. म्हणजे डिग्रीची फक्त टायटल त्यांना मिळाली का, तर स्त्रियांना अशी सर्टिफिकेट द्यायचा तेव्हा प्रघात होता म्हणे. पण कमलाबाईंनी संस्थेच्या डायरेक्टरकडे याबद्दल नाखुशी व्यक्त केली. अखेर 1948 साली केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने नवीन कायदा करून स्त्रियांवरील सर्व निर्बंध उठवले. डॉक्टर कमला सोहनी यांना PhD मिळाल्यानंतर अमेरिकेतील कित्येक कंपन्यांनी त्यांना त्यांच्याकडे काम करण्यासाठी आमंत्रित केले. पण महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या कमला सोहनी यांनी आपले ज्ञान भारतासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईच्या सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ जीवरसायनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होण्याचे ठरवले. त्यांची राष्ट्रनिष्ठा जागृत होती. भारतात परतून भारतीयांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यानुसार दिल्लीच्या लेडी हार्डिंग्स कॉलेजमध्ये आणि पुढे मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांनी कामही केले. त्यांनी केलेल्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. या संस्थेच्या डायरेक्टर म्हणून कमलाबाई निवृत्त झाल्या. कमलाबाई यांची पहिली नेमणूक दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये झाली आणि त्यांच्यासाठी डॉक्टर हॉपकिन्स यांनी कमलाबाई जून-जुलै 1939च्या सुमारास डॉक्टरेट पूर्ण करून भारतात येतील तोवर ही जागा भरू नये असे कळवले. हेही त्यांच्या बुद्धिमत्तेविषयीच्या त्यांच्या वरिष्ठांच्या खात्रीचेच निदर्शक आहे. त्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने ICMR तामिळनाडू राज्यातील कुन्नूर विज्ञान संशोधन संस्थेत त्यांची सहाय्यक संचालकपदी नेमणूक केली. तेथे त्यांनी पोषणाबद्दल संशोधन केले. एकेकाळी वडिलांबरोबर कोल्हापूरला गेले असताना त्यांनी कुस्तीगीर भिजवलेले हरभरे गुळाबरोबर खाताना पाहिले होते. या निरीक्षणातून गिनीपिगवरील प्रयोगांनी या आहाराचा रक्तवाहिन्या मजबूत करण्याचा फायदा होतो असं त्यांनी सिद्ध केलं. कमलाबाईंनी मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतही अध्यापन कार्य केले. कार्यकालाच्या शेवटी या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संचालक पदावरून निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांनी स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. या लेखावरून आहारगाथा या नावाचे त्यांचे एक पुस्तक पण प्रसिद्ध आहे. कमलाबाईंनी दूध, डाळी आणि शेंगा यांच्यातील प्रथिनांसंबंधी संशोधन केले. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या उत्तेजनामुळे त्यांनी नीरा या विषयावर जास्त अभ्यास केला. अल्प उत्पन्न गटातील स्त्रिया व कुपोषण
गटातील कुपोषित बालके आणि स्त्रिया यांच्यासाठी नीरा आणि नीरेपासून काकवी गुळाचे त्यांनी उत्पादन केले. त्यांच्या कामगिरीची नोंद घेतली जाऊन त्यांना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संशोधन पुरस्कार मिळाला. दुसऱ्या महायुद्ध काळात सैनिकांना ब जीवनसत्व पुरेसे मिळावे म्हणून त्यांनी तोरुला यीस्टच्या गोळ्या आहाराबरोबर पुरवणी म्हणून पाठवल्या. शेंगदाण्यातून तेल काढल्यावर शिल्लक राहिलेल्या पेंडीपासून शालेय मुलांसाठी ब जीवनसत्वयुक्त चिक्कीसारखा पुरवणी आहार बनवला. दुधातील व कडधान्यातील प्रथिनांचे पृथक्करण, म्हशीचे दूध मातेच्या दुधासमान करण्याची प्रक्रिया शोधणे, दुधातील व कडधान्यातील प्रथिने शोधणे, वनस्पती पेशीमधील सायटोक्रोम सीचा शोध, तोरुला यीस्ट जीवनसत्वातील जीवनसत्व प, कडधान्यांमध्ये ट्रिप्सिन इनहिबिटर्स शोधणं ही त्यांची काही महत्त्वाची संशोधनं आहेत. आरे दूध कॉलनीतील दूध, गुरांचे गवत, वासरांचा आहार, धान त्यातील पौष्टिक घटक, नीरेतील पौष्टिक घटकांचे माणसांवर परिणाम यावर पण त्यांनी बरेच संशोधन केले. नीरा या पेयामधील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोहाचे अस्तित्व त्यांनी शोधून काढले. त्याने असा सिद्धांत मांडला की गरोदर स्त्रिया आणि बाळाच्या तब्येतीसाठी नीरा फार उपयुक्त आहे. या संशोधनामुळे नीरा आजही मोठ्या प्रमाणावर पूरक आहार म्हणून लोकांमध्ये वापरली जाते. नीरा या पेयावरील संशोधनामुळे त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या डायरेक्टर पदावर नेमण्यात आलं. ज्या संस्थेत त्यांना एकेकाळी महिला असल्याने प्रवेश मिळत नव्हता तिथेच त्या डायरेक्टर झाल्या. पण यावेळी सुद्धा हे पद मिळवण्यासाठी त्यांना काही वर्ष संघर्ष करायला लागला. नीरेवरचं संशोधन पूर्ण केल्यानंतर मुंबईतील एका दूध निर्मिती करणाऱ्या कंपनीत काम करताना डॉक्टर कमला यांनी दुधाला दही होण्यापासून जास्त वेळ वाचवण्यासाठी करावं लागणारं संशोधन केलं. या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित पण करण्यात आलं. 4 सप्टेंबर 1947 डॉक्टर कमला यांनी माधव सोहनी या अर्थक्षेत्रातील व्यावसायिकाबरोबर लग्न केलं. त्यानंतर त्यांचं वास्तव्य मुंबईतच होतं. डॉक्टर कमला सोहनी यांनी 1934 पासून जवळजवळ 1969 पर्यंत संशोधन केलं आणि त्यांच्या संशोधनासाठी विशेष त्यांनी रोज आपल्या खाण्यात येणारे पदार्थ म्हणजे दूध, कडधान्य, तृणधान्य, नीरा हे पदार्थ वापरले आणि याच विषयांवर अनेक शोधनिबंध लिहिले. हे निबंध भारतातील आणि परदेशातील अनेक शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यावरील कामाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि त्यांना या विषयामधील पायोनियर म्हणून समजले जाऊ लागले. जेव्हा त्या निवृत्त झाल्या तेव्हा स्वतःची प्रयोगशाळा नसल्यामुळे संशोधन तर बंद झाले. आता पुढे काय करायचं हा प्रश्न समोर आला. तेव्हा घरातल्या घरातच काही करावे म्हणून स्वयंपाकघरातच त्यांनी वेगवेगळे संशोधन केले. त्यांच्या मते स्वयंपाकघर हे असंख्य गोष्टींच्या संशोधनाचे भांडार आहे. आपल्याला स्वयंपाकघरातच असंख्य गोष्टी करता येतील. अगदी प्रेशर कुकर जो सगळीकडे वापरला जातो तो नीट कसा वापरावा हे पण बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि म्हणून पहिली माहिती प्रेशर कुकरपासून सुरुवात केली. यासाठी दर पंधरवड्याला त्या वृत्तपत्रांमध्ये एक लेख लिहायच्या आणि त्या लेखांचे विषय आपल्या आहाराशी निगडीत आणि त्यांनी केलेल्या शास्त्रीय प्रयोगावर आधारित असायचे. नीरा संशोधनाबद्दल त्यांना राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 29 एप्रिल 1960 रोजी त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट संशोधनाबद्दलचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. हीच गोष्ट कडधान्याबद्दलची. आपल्या इथे महाराष्ट्रात मोड आलेली कडधान्य वापरण्याची फार जुनी प्रथा आहे आणि ती फार चांगलीही आहे. मोड आणण्याच्या प्रक्रियेत जीवनसत्व क तयार होतं आणि इतर जीवनसत्वांची पण वाढ होते. तसेच प्रथिने पचायला हलकी होतात. ही मोड आलेली कडधान्ये डाळीपेक्षा स्वस्त पण डाळीपेक्षा जास्त पौष्टिक. तेव्हा त्यांचा वापर केल्यामुळे खर्च कमी होऊन जास्त पौष्टिकता पदरी पडते. असं पण त्यांच्या वाचनात आलं की कडधान्य जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल पण कमी होतं. कडधान्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतातच. या सर्व गोष्टींमुळे विशेषतः शाकाहारात कडधान्याचे स्थान फार महत्त्वाचे हे त्यांनी वेळोवेळी प्रतिपादन केलं. आपल्याकडे फक्त उपवासाच्या दिवशी आपण राजगिरा खातो. असे आढळून आले की राजगिऱ्यात जास्त प्रमाणात उत्तम दर्जाची प्रथिने असतात. तेव्हा विकसनशील देशात प्रथिनयुक्त पदार्थाचा राजगिऱ्याचा समावेश करावा
अशी सूचना WHO केली आहे आणि त्यासाठी अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर राजगिऱ्याची लागवड सुरू केली आहे. याबाबत पण डॉक्टर कमला सोहनी यांनी बरेच संशोधन केले आहे. आपल्याकडे पण आपल्या आहारात राजगिऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर करणे उपयुक्त आहे, हे त्यांनी प्रतिपादन केले. या सगळ्याबरोबर अन्नातील भेसळ हा फार महत्त्वाचा आणि सगळ्यांना भेडसावणारा विषय आहे. भारतात भेसळ प्रतिबंधक कायदा अस्तित्वात येऊन सुद्धा अजून अन्नातील भेसळ चालूच आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे ग्राहकांचे अज्ञान हे त्यांनी ओळखले. ही भेसळ आपण रोज खाणारे पदार्थ असतो त्याच्यात पण असते. तेव्हा जरी आपण चौरस आहार घेतला तरी त्यात वापरलेले पदार्थ जर भेसळयुक्त असतील तर आरोग्याला फार मोठा धोका संभवतो. यासाठी ग्राहकाला शिक्षित करणे अतिशय जरुरीचे आहे, हे त्यांनी प्रतिपादन केले. यासाठी त्यांनी ग्राहक मार्गदर्शन संस्थांमध्ये काम करून अन्नातील भेसळीबाबत ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी अनेक लेख लिहिले. शाळा, कॉलेजे, सामाजिक संस्था, स्त्रियांच्या संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब इत्यादीमध्ये व्याख्यानं दिली व भेसळ कशी ओळखावी यांची प्रात्यक्षिके दिली. अशी अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी त्यांनी एक छोटीशी पेटी शोधली आहे, म्हणजे एक किट तयार केलं आहे. हे किट घरच्या घरी गृहिणींना वापरता येते आणि अशा रीतीने त्यांचा आपण सर्वांनी जागरूक राहून थोडा वेळ खर्च करून अन्न भेसळीला प्रतिबंध करणे सहज शक्य होईल याची त्यांनी व्यवस्था केली. या संशोधनाव्यतिरिक्त दिल्ली, बडोदा व मुंबई विद्यापीठ यांच्या बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटची संस्थापना म्हणजे अगदी प्लॅनिंग आणि उभारणीपर्यंत त्यांचा हात होता. हाफकिन इन्स्टिट्यूटची पुनर्रचना समिती, बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील नवीन जीवन रसायन विज्ञान विभागाच्या अशा कामात त्या सदैव कार्यरत होत्या. त्यांनी अनेक शोधनिबंध जे प्रसिद्ध केले. कंझ्युमर गायडन्स सोसायटीच्या कामात पण त्यांचा प्रत्यक्ष मोठा सहभाग होता. आणि इतकंच नाही तर टेनिसच्या प्रतिष्ठेच्या बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांनी ट्रॉफीज मिळवल्या. डॉक्टर कमला सोहनी यांचे 26 सप्टेंबर 1997 रोजी वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. पण त्यांनी केलेल्या संशोधनांनी त्या आजही आपल्यात आहेत. असं हे दुर्मिळ अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांना सादर प्रणाम. श्रोतेहो, आत्ताच आपण पहिल्या भारतीय महिला शास्त्रीय संशोधक डॉक्टर कमला सोहनी यांची माहिती ऐकलीत आणि ती सादर केली होती एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभासद सौ जया गोखले यांनी. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.